महानगरपालिकेकडील सहाय्यक शिक्षक व समाजसेवक गिरीश फोंडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी यासाठी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। जर निलंबन कारवाई रद्द केली नाही तर शिक्षक संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला। कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांना 4 एप्रिल रोजी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी व कर्जमाफीसाठी एकनाथ शिंदे आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे महायुती सरकारच्या आदेशावरून तडकाफडकी निलंबित करण्यात आलं होतं। माजी आमदार संपतबापू पाटील यांनी ही सरळ हुकुमशाही असून याविरुद्ध एकजुटीने लढलं पाहिजे असे आवाहन केलं। शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलन दडपण्याचा या सरकारचा डाव आहे। या निलंबनाच्या कारवाईवरून त्यांचे मनसुबे स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं। यानंतर भवानी मंडपातून मोर्चाला सुरुवात झाली। यामध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्ष, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कामगार संघटना कृती समिती, दारूबंदी संघर्ष समिती, विद्यार्थी संघटना कृती समिती तसेच माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संपतबापू पवार, उद्धव सेनेचे विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।